खरं तर इंडी स्टुडिओसोबत खूप आठवणी आहेत तुमच्यासुद्धा आणि आता कुठेतरी हे नव्या रूपात येतंय भेटीला. तर काय वाटतंय? खरं तर मी जेव्हा एंट्री केली आणि मी बघितलं त्यानंतर तिथे एन डी वर्ल्ड ॲक्च्युली खरंच हे त्यांचं जग आहे. त्यांना पर्सनली पण खूप ओळखत होते, तर आज खूप वाईट वाटत होतं एका अर्थाने की ते नाही आहेत. पण त्यांच्या आज प्रत्येक सेटमध्ये त्या सगळ्या वस्तू एक 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 कोपरा त्यांचा परिसर स्पर्श तिथे जाणवतो. आपल्या स्टुडिओ अप्रतिमच आहे, प्रश्नच नाही आहे. फक्त याच्यामध्ये ज्या पद्धतीने थोडे चेंजेस केलेत शासनाने आणि पुढे येऊन त्यांनी ही संजीवनी द्यायचा प्रयत्न केला, ते खूप चांगली गोष्ट आहे. कारण बघा एन डी दादाने सगळं त्यांचं स्वप्न परिपूर्णच आहेत. ते आता त्यांनी नव्याने महाराष्ट्र शासन पुढे येत आहे. नवीन होतकरू लेखक असतील, कलाकार असतील. ती सोबत सुद्धा येस टाय येस. झालेला आहे. त्यानंतर काही कोर्सेस त्यांनी ॲड केलेत. ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि आता ए आयच्या दुनियेमध्ये खरं निलिमा काही वर्षाने या सगळ्या गोष्टी आपल्याला अँटिकच वाटणार आहेत. कारण असे सेट्स उभे राहतील की नाही माहीत खरंच नाही. याला विंटेज व्हॅल्यू आहे आता. एक्झॅक्टली हे बघायला मिळतील की नाही म्हणून इथे आले होते. आणि नव्याने मी आज परत एकदा इथे बघते. वाईट वाटतंय सगळं, पण एक चांगलं हेही वाटतंय की त्यांनी नाव बदललेलं नाही आहे. म्हणजे त्यांचं हे स्वप्न आहे, होतं आणि अजून ते नव्या दिशेने चाललं आहे. तर खूप खूप शुभेच्छा. आणि आपण तुला पण सांगेन, सगळ्यांना प्रोत्साहन आपण देऊया की या इथे शूटिंग करा, येस, बघा. कार्निवल आहे 25 तारखेला. एक्झॅक्टली 25 ते 30 इथे कार्निवलला इथे येऊन बघा तुम्ही. खरंच खूप छान आहे इथे.